हा सातवाड्याचा सांबरवणाचा शिमगोत्सव आहे। हा इकडच्या दशकृषीत प्रसिद्ध असा शिमगोत्सव आहे। सांबरवळणात महालक्ष्मी, महाकाली, निनावी अशांचं रूप लागतं। त्रयोदशीला आमची पालखी त्रयोदशीला आमची त्रैसरे शिमगे म्हटले जातात। त्रयोदशीला होळी तुटते आणि चतुर्दशीला उभी राहते आणि पौर्णिमेला होमाचा हे विषय असतो। आज चतुर्दशी आहे, आज एक होळी नाचवायची असते। ती होळी नाचवण्यात आलेली आहे। 2 आंब्याच्या होळ्या असतात, त्यातली एक होळी नाचवायची असते, ती नाचवण्यात आली आहे। दुसरी होळी गावाच्या एकोप्याने उभी केली जाते। ह्याच्यात कोकणातला जो सुशेगात जीवन आहे कोकणातल्या माणसाचं, हे सुशेगात जीवनाचा हा महोत्सव आहे। ह्याच्यात अगदी सगळ्या जाती धर्म कुठलाही भेदभाव न होता सगळे एकोप्याने हा शिमगोत्सव साजरा करतात। येथे कुठलाही भेदभाव राहत नाही आणि सगळे गावकरी, मानकरी, ग्रामस्थ सगळे उत्साहात सामील झालेले आहेत। आमच्या गावाची परंपरेप्रमाणे हा उत्सव होतो। ह्याच्यानंतर आमची पालखी इथे जवळच असलेली तोंडे गावात भेटीसाठी जाते, म्हणजे माघारी जाते आणि तिथली पालखी आमच्याकडे येते। ते आता ह्या रविवारी येणार आहे आणि इथे पालखी भेटीचा कार्यक्रम होतो। असा आमचा शिमगोत्सव असतो आणि प्रत्येकाच्या घरी पालखी नेली जाते। धन्यवाद।